50 लाख केले आणि एक शब्द बोलून गेले शेंडगे साहेब आमचे. एकर जाऊ द्या पण जोकर जाऊ द्या नका. घेतलंच त्यांनी ते. क्या बात आहे. म्हणजे तुपही गेला आणि धुपही गेला आणि हाती आला आपला 50 लाखाचा खेळाडू. बघा, क्या बात आहे, क्या एवढी- बात आहे. मान्यवरांचं आगमन होतंय. वेलकम सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटर्स देखील आलेले आहेत आणि 12th मॅन सध्या पाठवा दोन्ही संघाचे. अलिबाग वॉरियर्स आलेले आहेत. आपलं थंडरबोल्टचं 12th मॅन आमच्या जवळ पाठवा किंवा गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाजाचं नाव सांगा. थंडरबोल्ट मयुरेश स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता. हर्षल गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होता. ते थंडरबोल्टचे आहेत का? हा, बसा बसा, या खुर्ची घ्या एक. सामन्याला सुरुवात होते. बरोबर तिसरा सामना सुरू होतोय आता 11:54 एक खेळाडू पॉवर प्लेच्या आत राहायचंय. पंच तुम्हाला सांगतात हे जी 38 सर्कलची बॉर्डर्स आहे त्याच्या आत तुम्हाला राहायचंय. सामन्याला सुरुवात मयुरेश स्ट्रायकिंग एंडला. दीपकला तुम्ही पाहू शकता. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 बलाढ्य फलंदाज आता खेळपट्टीवर तुम्ही पाहू शकता. गोलंदाजीच्या मार्कवर हर्षद. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. सन्मान दिलाय डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. एक हाताने चेंडू अडवलाय. निश्चितच संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत मी तरी म्हणेन. पहिल्याच बॉलवर स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे MS धोनी, तुषार तुम्ही पाहू शकता. बदलापूर विभागातून या मॅचेससाठी शुभेच्छा देण्यासाठी प्रशांत चालकुरे साहेब इथे ते हजर आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय या कमिटीचे अध्यक्ष सचिनजी पेंढारकर साहेबांना विनंती करतो की त्यांचा शालशेवट श्रीफळ देऊन सत्कार करावा. आणि शेडगे सरांना सुद्धा विनंती असेल. नेक्स्ट मॅच तुमची आहे तर तुमचा संघ रेडी करायचा आहे आणि इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओके, थँक्यू सर. VM फायटर ठाणे तुम्हाला देखील सज्ज राहायचं आहे नेक्स्ट मॅचमध्ये. या आधीचा बॉल तुम्ही बघितलात बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने 4 धावा आल्या. 4 ने धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावर पुढचा बॉल. सज्ज होता ते फलंदाज दीपक. फुलटॉस टर्न केलाय. कॅचची संदेश. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू मागे पडतोय आणि धावा मिळतील त्या 2. दीपकने मारलेला चौकार. त्यानंतर मिळालं एक जीवनदान आणि आमचे ऑफिशियल स्कोरर देखील तुम्ही पाहू शकता. त्यांचं नाव देखील दीपक सर आहेत. मॅन फ्रॉम गोलवली. एक चांगला खेळाडू, उत्कृष्ट असा ऑलराऊंडर. ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने प्रभाव दाखवलाय आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने. तेच आज तुम्हाला ऑफिशियल गुणलेखक स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळतील. पुढचा बॉल खोदून काढलाय. यावेळी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगले फिल्डिंग मी तरी म्हणेन. उचललाय, फेकलाय. थ्रो देखील परफेक्ट गोलंदाजच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग मी तरी म्हणेन. आतापर्यंत क्षेत्ररक्षक झालेली आहे. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर. 8 आकड्यावर पुढचा श्री बॉल. अमोर सौदे यांचा सत्कार श्री दिलीप दात्रे करतील. समोरच्या दिशेने काय फिल्डिंग आहे मी तरी म्हणेन. लॉंग चेस होता. चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. 1च धाव दिले. 9 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल आहे P1चा. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे सध्या तरी. आणि पॉवर प्लेच्या षटकात जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त धावा करतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स देखील हाय होतो. वाऱ्याचा वेग तुम्ही बघू शकता आता प्रचंड आहे. आमचे फ्लॅग ऑन साइडच्या दिशेने जात असताना चेंडू देखील जातोय नो मॅन्स लँड मध्ये आणि धावा मिळतील 4. पहिला षटक समाप्त होतोय. धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 13. या ठिकाणी कल्याण पूर्व विभागाचे नवनिर्वाचित विद्युत सहाय्यक मंगेश रामागरे यांनी आपल्या महाराष्ट्राचे वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यापूर्वीच, परंतु आता इथे हजर आहेत.
आणि मी विनंती करतो रविकांत शिंदे साहेबाला की तुम्ही रामागरे यांचं सत्कार करावा. रविकांतजी शिंदे समोर या. तर अजून एक चांगला शुभसन्मान होत असताना आमच्या VIP मंचावर तुम्ही बघितलं कालपासून आम्ही 40 ते 50 सन्मान केले. त्यानंतर आज देखील या सन्मानामध्ये दुप्पट वाढ होईल यामध्ये तेळ मात्र शंका नाही आहे. खरंच खूप चांगलं आयोजन आणि नियोजन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. युनिट महावितरण कल्याण परिमंडळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक सध्या घेऊन आलेला आहे. हा भव्य दिव्य अशी स्पर्धा. फुलटॉस स्क्वेअर लेगच्या पंचाने इशारा केलाय. नो बॉल. चेंडू देखील उडवलाय. बराच वेळ हवेत आहे. निश्चित रामगरे यापुढे चांगलं काम करतील आपल्या महावितरण कंपनीचं आणि संघटनेचंही खूप चांगलं काम करतील. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि अपेक्षाच असते की कुठलीही गोष्ट हे चांगल्या पद्धतीने व्हावी. चांगल्या कामाची अपेक्षा प्रत्येकालाच असते. मग ते मैदानामधला खेळ असू दे का ऑफिसमधला आपला वर्क असू दे किंवा घरातल्या काही गोष्टी असू दे, या प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी होणं हे प्रत्येकाकडून अपेक्षा असते. फ्री हिटचा बॉल होता. वाईट बॉल टाकलेला आहे. अजून एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. उघडा डोळे पहा नीट आणि येतोय पुढचा बॉल. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. अजून एक कॅरी आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतील मयुरेश. दीपकच्या बॅटमधून तुम्ही पाहिले 2 चौकार. मयुरेश मोठा हिट करायचा प्रयत्न आहे. फुल टॉस आणि यावेळी चुकीला माफी नाहीये. चेंडूला फेकून दिले थेट सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअर लेगच्या माध्यमातून येतोय सुपर षटकार. षटकाराने धावसंख्या तुम्ही पाहू शकता तब्बल 23 या आकड्यावर. या सामन्यात देखील धाव्यांचा पाऊस पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागचा सामना बघितला आपण की नेरळ शाखेने फक्त 8 चेंडूत तो सामना संपवला. आयोजकांचा जो वेळ घालवला होता तो वेळ देखील कव्हर करून दिला भूषणने. भूषणचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. फुलटॉस. अजून एक खराब चेंडू. त्याचा फायदा मिळेल कारण टेनिस बॉल आहे. उचली घेणार. पंच इशारा करतात आहे No+4. त्याचा फायदा मिळाला 4 धाव्यांसाठी. चौकार. गायके सर. मनोज जे आपल्या या ज्या मॅचेस चालू आहेत तर मॅचेसमध्ये ज्या अटी आणि शर्ती लागू आहेत ते जरा वारंवार रिमाइंड करत जा, जेणेकरून आपल्या कोणाच्या संघावर ऑब्जेक्शन घेऊन आपला वेळ वाया जाणार नाही. याची सुद्धा तुम्हाला आणि मला दक्षता घ्यायची. कारण की ज्या वेळेस टॉससाठी कॅप्टन्स इथे हजर राहतात त्यावेळेस थोडं मला पण रिमाइंड करा. तुम्ही मला रिमाइंड केलं म्हणजे तुम्ही कॉमेंट्रीमध्ये ज्यावेळेस बोलताल त्यावेळेस मी त्यांना परत एकदा सांगल की असा नियम आहे. जर तसं काय आढळून आलं तर संघ त्यांचा बाद होईल. हे निश्चित वारंवार त्यांना आवर्जून सांगणं गरजेचं आहे. म्हणजेच की काय की आपल्याला कर्मचारी वर्ग सोडून कुठले अतिरिक्त खेळाडू घ्यायचे नाहीयेत. त्या आपल्या नाही, आपण जे पॉम्पलेट्स वगैरे दिले त्याच्यात नियम अटी सर्वांना माहिती आहेत, सर्व कॅप्टन्सला, सर्व संघाला. फक्त आपलं एवढंच सांगायचं आहे स्वतः ह्याच्यामधून कॉमेंट्रीमधून की जे नियम व अटी लागू केलेले आहेत ते सगळ्यांना बंधनकारक राहील. त्या बाहेर जाऊन कोणी जर अतिरिक्त खेळाडू खेळवला आणि जर समोरच्या टीमने जर ऑब्जेक्शन घेतलं तर ती सरळ सरळ टीम या स्पर्धेतून बाहेर केली जाईल कमिटीच्या निदर्शनास आलं की. आणि योग्य डिसिजन आहे. बरोबर आहे की तुम्हाला क्लीन चिटच करायचं आहे. जर तुम्हाला नियम हे महिन्याभर आधी सांगितलेले आहेत, आम्ही देखील नंतर सांगितलेत आणि या गोष्टी माहीत असून देखील तुम्ही चुका करतात आहे
तर तुम्हाला पॅनलाइज केलंच जाईल. ती चूक नाहीये direct. मनोजी ती चूक म्हणता येणार नाही. त्यांनी त्यांच्या हवेशापोटी त्यांना प्राईज जिंकण्यासाठी त्यांनी केलेले तो छोटासा आणि मोठासा प्रयत्न म्हणावा लागेल आपल्याला. खरंच मी तर एकच म्हणेन, क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम आहे. हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळायचा असतो. याच्यात जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं गालबोट लावता तर ते गालबोट नाही लागत, ते स्पर्धेचं नाव खराब होतं. आणि स्पर्धेचं नाव कुठे खराब करू नका. जर जे नियम आहेत तुम्ही फॉलो करा. जर फॉलो नाही केले तर मी एकच म्हणेन, याच्यामध्ये एक डायलॉग आहे, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. निश्चित तेच आपली अपेक्षा आहे. आमच्या या स्पर्धेचं आज कमीत कमी 10वं ते 11वं वर्ष हे चालू आहे. आमच्या या स्पर्धेला कुठं गालबोट लागता कामा नाही. आम्ही जे परिश्रम घेतले, आमच्या कमिटीने जे परिश्रम घेतले एक महिन्यापासून, तर त्याला कुठंतरी गालबोट लागू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. धावा झाल्यात, आम्ही 1 मिनिटात पोहोचवतो धावा तुमच्यापर्यंत. 39 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात 13 धावा आल्या, या षटकात 26 आणि धावा झालेल्या आहेत त्या 39 9 तर मी एकच म्हणेन, हा जो आमचा संपूर्ण परिवार असतो, तुम्ही बघतात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता, त्याच्यामध्ये क्रिकेट कमिटीचे जे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत, त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. महिनाभरपासून त्यांचं जे विचार चालू आहेत. धावसंख्या झाली 39 9 39. पहिल्या षटकात धावा 13 आल्या, कुंदनने धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाज मार्कवर अशोकला बोलवण्यात आलं, त्याने देखील धावा खर्च केल्या आणि धावा टोटल झाल्या त्या 26. म्हणजे ओव्हरऑल धावसंख्या झालेली आहे ती 39. आणि मनोजजी, एक चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं बघा. आपण जर आपल्या टीमकडून खेळलो असतो तर आपण शक्यतो एखाद्या दुसऱ्या टीमकडून फिल्डिंगसाठी सुद्धा जाणं चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि कृपया करून असं कोणी जर करत असेल तर त्यांनी कृपया नोंद घ्या आणि त्वरित आपण आपल्या जागेवर जा. कारण काय होतं, आम्हाला अपेक्षित आहे की बाबा त्याच टीमचे प्लेयर खेळावेत. असं तसं जर म्हणलं तर इथून पुढच्या बऱ्याच ह्याच्यामध्ये 4-4 प्लेयर इतर टीममधून हरलेले प्लेयरसुद्धा ग्राउंडमध्ये येतील. आमच्या कमिटीकडे काही आत्ताच नाव आलेले आहेत, तर कृपया ही ओव्हर झाल्यानंतर कुणी जर कालच्या मॅचमध्ये खेळला असेल आणि परत आता या मॅचमध्ये खेळत असेल तर त्यांनी लवकर ही मॅच झाल्यानंतर बाहेर जावं ही विनंती. येतोय तो डॉट बॉल नाही आहे, सॉरी माफ करा. दरम्यानचा येतोय चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता धावफलकावर तब्बल 49 धावा तुम्ही पाहू शकतात. पुढचा सामना असणार आहे, तुम्ही बघू शकतात शेडगे 11 वर्सेस VM फायटर ठाणे. शेडगे 11 संघाचा कर्णधार आलेले आहेत आणि VM फायटर ठाणे संघाच्या कर्णधाराने इथे यायचं आहे. वाईट बॉल, डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आणि धावसंख्या वाईटच्या माध्यमातून पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या टीम अलिबाग वॉरियर्सला, ज्या पद्धतीने कामगिरी केली अलिबाग वॉरियर्सने. अवघ्या 14 चेंडूमध्ये 50 धावा फळकावल्यात आणि समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय आणि गेल्या सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी टीजे. सीधा जाणार आहे जंगलामध्ये आणि कमिटीने चेंडू द्यायचा आहे. मनोज, यानंतरचा संघ कोणता आहे त्यांना अनाऊन्स करून ठेवा. शेगडे 11 शेगडे सरांचा आणि VM फायटर ठाणे. आणि मयुरेशच्या या षटकाराने मयुरेश पोहोचतोय वैयक्तिक 43 धावेंवर. काय फलंदाजी केली मयुरेशने. सुरुवातीच्या काळात थोडासा अडखळला, सिंगल डबल प्रमोट केले आणि त्यानंतर षटकार चौकार. शॉट एम पोल पॉवरफुल
सक्सेसफुल होते का बावा लागे झेल होते ड्रॉप आणि धावा मिळते 4. सत्तेचाळीस धावा. काल 2 अर्धशतक आम्ही पाहिले. तिसरं येतंय का आणि आलंय. चेंडूला पाठवलं थेट प्रेक्षक गॅलरी मध्ये आणि धावा कंप्लीट होतात ते 15 चेंडू मध्ये 53. आणि एकदा बॅट वर करायचे फलंदाज मयुरेशला विनंती असेल बॅट वर करा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. मयुरेश गुड बॅटिंग वेल प्लेड. विस्फोटक फलंदाजी आणि या स्पर्धेमधला तिसरा फलंदाज ठरतोय. त्याने स्वतःचं अर्धशतक पूर्ण केलंय. हायएस्ट टार्गेट आहे तुम्ही बघितलं. आणि या ओव्हर मध्ये सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाज ठरलाय तो सतीश. तब्बल 31 धावा त्याच्या षटकात कुठल्यात. फलंदाज मयुरेशने चांगली फलंदाजी. 73 हा हायएस्ट स्कोर होता कालच्या दिवसात. 74चा टार्गेट होता त्याने 73 हा हायएस्ट स्कोर आहे. आणि तो चेस देखील झाला. 74 धावा. बाईकच्या माध्यमातून ही धाव येते. पंच आमच्याकडे इशारा करतात आहे तुम्ही बघू शकता. चांगली स्पर्धा. दूरवरून लोक आज आमच्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असताना तुम्ही पाहू शकतात. तर 3 षटकार लगावले मयुरेशने. तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 50 धावा झाल्या. त्याने शॉर्ट टर्म पूलचा अजून एक देखना फटका. रोहित मॅनचा हिटमॅन शॉट. आल्या धावा 6. आणि आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर तुम्ही बघू शकता 77. आणि तो विक्रम मोडलाय 74 धावांचा. आणि वैयक्तिक जो हायएस्ट होता 50चा तो देखील मोडलाय मयुरेशने. म्हणजे एकाच सामन्यात 2 रेकॉर्ड्स मोडलेत. वैयक्तिक धावसंख्येचा देखील विक्रम मोडलाय. त्यानंतर सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील मोडलाय. उडवण्याचा प्रयत्न पण यावेळी चेंडू थोडासा मागे राहतोय. येतोय डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि मयुरेशला डॉट बॉल काढणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारखं आहे. मयुरेशला डॉट बॉल काढणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारखं आहे. डॉट बॉल आलाय. सोना काढला तरी हरकत नाहीये. पुन्हा एकदा खेचून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू गेलाय. एक टप्पा उसळी घेत सीमारेषेच्या पार 4 धावा. षटकाराच्या मदतीने हायएस्ट पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. 2 बॅटर्सच्या माध्यमातून दिलदोस्ती दुनियादारी आणि मैदानामध्ये झाले खूप छान भागीदारी. आणि वॅकेंट एरिया धावा मिळतील 4. 85. या ठिकाणी आमच्या संघटनेचे नवीन विद्युत सहाय्यक सक्रिय सभासद शंकरजी पोले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सिद्धेश राऊत साहेबाला विनंती करतो की शंकर पोले आपले नवीन विद्युत सहाय्यक डोंबिवली विभागातले त्यांचा आपण सत्कार करावा. शंकरजी पोले या पुढं यायचंय. चेंडू कॅचचे संदेश. चांगला प्रयत्न केला. अडवलाय. शेवटच्या क्षणी चेंडूला आतमध्ये ढकलण्यात यश मिळवलंय क्षेत्ररक्षकांनी. चांगला प्रयत्न. खरं संघासाठी 4 धावा वाचवल्यात.
षटक देखील समाप्त होते. धावसंख्या 10 फलकावर तब्बल तुम्ही पाहू शकतात 87 आणि जिंकण्यासाठी डबल 8 म्हणजे 88 धाव्यांचं लक्ष्य तुम्हाला पार करायचं आहे. खूप मोठं आव्हान बघू शकतात. टीम थंडर व्होल्ट्सला तर पूर्णपणे आता थंड केलंय मी तरी म्हणे. ओके, फक्त नावं सांगा इथून आणि तोपर्यंत ऐकतो आम्ही सुमधुर संगीत. शेंडगे साहेबाला विनंती करतो की दुसरे रोहित चिंचोले यांचा सत्कार करण्यासाठी तुम्ही भरपूर सत्कार केलेत राहू दे. आता मी नेमाटे साहेबाला सांगतो जरा त्यांची दुरा धरावी. रोहित चिंचोले या समोर या. आणि गायके सर दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय शेडगे 11 वर्सेस VM फायटर ठाणे या संघाने देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेडगे 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत, VM फायटरचे देखील आलेले आहेत. या गायके सर दोन्ही संघाचं आलेत का? नाणेफेकी करून घ्या. ओके, आले ओके, ओके. आले. हॅलो परब साहेब, परब साहेब यांचं खूप खूप स्वागत. कारण की प्रशांतजी परब साहेबाचं मला वाटतंय 2021 पासून आम्ही सर्व एक मैत्रीच्या नात्यामध्ये टीम घेऊन येतात ठाण्यावरून. मी राजेश शिंदे साहेब जिथं असतील त्यांनी ते स्टेजवर यावं. टॉससाठी यायचं आहे. राजेश शिंदे साहेब, सचिनजी राजेश शिंदे साहेब टॉसला या म्हणा. शिंदे साहेब या, तुमचं लक्ष तुमच्या टीमवर आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही जिंकणार आहेत. या शुभेच्छा तुम्हाला. परंतु तुम्हाला स्टेज बी सांभाळायचंय आणि ग्राउंड बी सांभाळायचं. या नाही आणि खरंच सर्वात जास्ती मेहनत तर मी कालपासून बघतोय की आमचे श्री क्रिकेट कमिटी पदाधिकारी व सदस्याचे जे आमचे अध्यक्ष आहे श्री सचिनजी पेंढारकर साहेबांचं प्रचंड मेहनत आहे या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी. जातीने लक्ष घालतात आहे. संपूर्ण किट्स पासून ते आयोजन नियोजनामध्ये सतत व्यस्त आहेत. सर्वच गोष्टी बघतात ते लॉट्स आले आहेत का किंवा संघ हजीर आहेत का, नेक्स्ट मॅच कोणाची आहे, या सर्व गोष्टींचा विचार मी तरी म्हणेन श्री सचिनजी पेंढारकर साहेबांनी जातीने घेतलेला आहे. नाणेफेकी संपन्न होते. गायके सर ठाणे प्रशांत यांच्या संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर शेंडगे 11 यांना पण खूप खूप शुभेच्छा. परंतु मला वाटतंय मॅचला अजून खूप टाईम आहे. प्रशांतजी तुम्ही जरा आमच्या मंचावर यावं, कारण की तुमचा सत्कार बाकी आहे. तुम्ही ठाण्याहून मागच्या 4-5 वर्षापासून आपल्या मॅचेससाठी हे घेऊन येतात. मी आमच्या कमिटी अध्यक्ष कोणाच घेऊ केलाय बरं या मनोजजी राठोड साहेब, तुमचे प्रशांत परम साहेब चांगले मित्र आहेत. चांगले हे करा, कारण की सामन्याला वळतोय आम्ही. धावा करायच्या आहेत 88. प्रचंड फोटोग्राफर प्लीज जरा लक्ष ठेवा. सत्कार होताना जरा थोडं. रील फॅकर्स आमच्यात थोडंसं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला देखील, कारण जेव्हा जेव्हा मान्यवर येतात सामनावीराचे पुरस्कार मिळतात तेव्हा तुम्ही त्यांच्यावर फोकस करणं आणि त्याचे जे क्षणचित्र आहेत ते तुम्हाला कॅप्चर करणं तेवढंच गरजेचं आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल, पहिलाच वेगवान चेंडू, प्रचंड वेग आहे चेंडूमध्ये. आता एनर्जी बिल्टअप झाली मी तरी म्हणेन मयुरेशची. ज्या पद्धतीने मयुरेशने धावा केल्या तब्बल 69. लॅन्स क्रुझनर आफ्रिकेचा जो सर्वाधिक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर होता, जर्सी नंबर 69. त्या धावा तुम्ही पाहिल्यात आता मयुरेशच्या बॅटमधून. तेवढाच चांगला चेंडू पहिला हाताळलाय पहिल्या बॉलमध्ये. पुढे येऊन खेळल्या स्लॉटमध्ये चेंडू घेतलाय. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक येतोय षटकार.
साठी आणि खजिनदारे आणि स्वागत देखील त्यांचं केलंय षटकाराने आणि बॅक टू बॅकचे 2 मोठे हिट पाहायला मिळाले बॅट्समन हर्षदच्या बॅटमधून. दामापूरकर सर आमचे भगवान महादेवांचा आशीर्वाद घेऊन आलेले आहेत. एनर्जी बिल्टअप केली आता कारण नेक्स्ट मॅच खेळायचे बदलापूर स्ट्रायकर्स मधून अभिजित सरांना. कॉटन बोल्ट फलंदाज होतोय बाद. क्विक रिप्लाय दिलाय मयुरेशने. धक्का क्रमांक पहिला थंडर वोल्टला. गोलंदाजी मयुरेशचा कमबॅक. दादा तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काल देखील खूप जातीने लक्ष घातलं या स्पर्धेसाठी आणि आज देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आमचे महेंद्रजी रसाळ साहेब सदस्य आमच्या क्रिकेट कमिटी पदाधिकारी व सदस्यांचे आम्ही तहे दिलने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. अशोक आला आणि अशोक गेला. मी तरी एकच म्हणे थंडर वोल्ट हे नाव आता चेंज करून द्यावं लागेल कारण हॉट वोल्ट ठेवायला पाहिजे होतं. थंडर वोल्ट नाव दिलंय तिथून थंड पडलेत. हॉट असते तर निश्चितच धावा जास्ती झाल्या असत्या. फलंदाज होतोय बाद दुसऱ्या क्रमांकाचा. तुम्ही बघू शकता आमचे सर्वच पदाधिकारी व सदस्य यांनी जातीने लक्ष घातलंय. संपूर्ण 1 महिना या टुर्नामेंटसाठी त्यांनी आपला दिलेला आहे. अजून एक चांगला चेंडू कम बॅक केलंय पूर्णपणे पलटवार केलंय. 2 षटकार आले पण चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता 2 गडीच्या मोबदल्यात 12 आणि अजूनही तुम्ही पाहू शकता 76 धाव्यांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. बॉलर्स नेम तर एक खुश खबर आहे क्रिकेट प्रेमींसाठी. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ वसई मंडळ विश्वकर्मा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कामगारांच्या सह्य पतसंस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आहे. ही अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आहे आणि वसईला ही होणार आहेत. तर कोणी संघाला इच्छुक असाल तर त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असणार ते 11,111 भव्य चषक व ट्रॉफीज. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता द्वितीय पारितोषिक 7,777 भव्य चषक. त्यानंतर तृतीय पारितोषिक तुम्ही पाहू शकतात 5,555 आकर्षक ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक तुम्ही पाहू शकता 3,300 रुपये आणि त्याचप्रमाणे भव्य चषक सामनावीर आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरासाठी आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना गौरवण्यात येईल. तर ही स्पर्धा तुम्ही पाहू शकतात येत्या 19 फेब्रुवारी रोजी वसई इथे संपन्न होणारे स्पर्धेचं ठिकाण असेल ते कर्मचारी वसाहत वसई पूर्व इकडे ही स्पर्धा होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकतात की विश्वकर्मा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कामगारांच्या संयुक्त पतसंस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भरवण्यात आलेली भव्य दिव्य अशी अंडरआर्मची स्पर्धा आहे. जेणे कोणाला इथे भाग घ्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही संपर्क करू शकतात. आणि यूट्यूब माध्यमातून ही लाईव्ह आहे. ही स्पर्धा देखील लाईव्ह आहे. तुम्ही बघू शकतात 4 षटकांचे सामने असतील. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 3 म्हणजे बाहेरील कर्मचारी तुम्ही घेऊ शकतात. प्रत्येक संघातील खेळाडूंना ओळखपत्राची एक प्रत
आणणं गरजेचं आहे. म्हणजे आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी आणायचं आहे. प्रत्येक संघाने लॉटप्रमाणे दिल्यानुसार 15 मिनटं उपस्थित आधी राहायचं आहे. आणि जे काही नियम असतील ते तुम्हाला कमिटी घेतील, शेवटचे अधिकार असतील ते कमिटीवर राहतील. 32 संघांना प्रवेश दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची. आणि प्रवेश फी एकदम माफक आहे, 2,500 रुपये. आजकाल आपण प्रवेश फी बघतो की जास्तीत जास्त 10 ते 15,000 असतात, 5,000 10,000 असतात, पण ही प्रवेश फी एकदम माफक आहे. आणि तुम्ही बघू शकतात की कामगार रहित ही स्पर्धा, त्याचप्रमाणे औद्योगिक राष्ट्रीय हितासाठी ही स्पर्धा घडवण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. या स्पर्धेमध्ये खेळण्याचा सहभाग तुम्ही नोंदवा. आणि कॉन्टॅक्ट नंबर असतील ते आमचे निकेश भगत असतील, ऋत्विक निकम असतील, सचिन निगुडकर असतील, म्हणजे हे जे काय कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही संपर्क करू शकतात. आणि आपली एंट्री फीस तुम्ही तिथे निश्चित करू शकतात. आपला संघ तिकडे तुम्ही निश्चित करू शकतात. वळतोय सामन्याच्या दिशेने. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत, 2च धावा आलेल्या आहेत. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, 1च धाव मिळेल. शेवटचा बॉल या षटकातील सामन्यामध्ये पूर्णपणे निराशा पाहायला मिळाली. आणि एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी मॅच आम्हाला देखील आवडत नाही आहे. कारण ज्या गोष्टी असतात एकतर्फीच्या या कोणालाच मान्य नसतात. तसाच खेळ सध्या तरी मैदानात सुरू आहे. अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल, पूर्णपणे कमबॅक केलाय टीम मी म्हणेन अलिबाग वॉरियर्स. एवढा दूरवरचा प्रवास करून आम्ही का आलोय हे दाखवत असताना अलिबागला जर तुम्हाला पोहोचायचं झालं तर आतापर्यंत जवळपास 3.5-4 तासाची रनिंग असते. जर तुम्ही बघितलं 4 व्हीलर्सने जाल तर तुम्हाला 3.5-4 तास लागतील. जर तुम्ही बोटमधून याल, आपल्या CST वरून जी शिप असते तिथून जर तुम्ही ट्रॅव्हल कराल तर तिथून तुम्हाला 2.5 ते 3 तासाचा जो प्रवास असतो. मांडवा बीचवर तुम्हाला उतरावं लागतं, नागाव बीचवर, तिथून पुन्हा तुम्हाला बस करावी लागते अलिबागच्या बस स्टॉपवर जाण्यासाठी. या ज्या गोष्टी, या ज्या प्रवास आहेत हे आता आपल्यापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. शेवटी एकूण एक प्रवास हा तुम्हाला 3 ते 4 तासाचा असतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 15 झालेली आहे. बॉलर्सने तर गोलंदाजी या मार्कवर आलेले जे गणेश आहेत त्यांनी जर हॅट्रिक संपादन केली तर या स्पर्धेतील आमचे तुम्ही खजिनदार पाहू शकता. रोशनजी गायकवाड यांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि ते जुने जाणते मित्र आहेत, बरेच वर्ष त्यांनी एकत्रित काम देखील केलेलं आहे. आणि आज आपल्या मित्राला देखील बक्षीस लावत असताना श्री रोशनजी गायकवाड साहेब जे खजिनदार आहेत. यावेळी टॉस केला आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, चेंडू थांबणार नाहीये. धावा मिळतील 4. गणेशसाठी पारितोषिक आहे, ते पटकावा लागेल. आपल्या मित्राने लावले. आणि दोस्ती ही अशीच असावी लागते, त्याच्यामध्ये कधी निस्वार्थपणा असावा लागतो, तेव्हाच ही मैत्री अधिकाधिक घट्ट होते. आणि प्रॉमिस डे झाला. प्रॉमिस डेच्या दिवशी देखील मला वाटतं दोस्तीसाठी पुन्हा एकदा वचन दिलं असेल आमच्या रोशनजी गायकवाड सरांनी गणेशला की ही मैत्रीचं वचन मी तुला देतो. ही मैत्री आपली शेवटपर्यंत निरंतर तशीच राहील, याच्यामध्ये कधी मतभेद येणार नाही, याच्यामध्ये कधी दुरावे येणार नाही. आणि अशीच मैत्री तुमची निरंतर टिकून राहावी हीच आम्ही अपेक्षा करतो आमच्या ईश्वर चरणी. की तुमच्या दोस्तीला 1 विकेट तर आलाय, दोस्तीच्या नावासाठी 1 विकेट आलाय, अजून 2 विकेट यायचे आहेत. आणि जर विकेट आले तर निश्चितच पैसे इथे महत्वाचे नाहीयेत, पण इकडे असलेली ही दोस्ती महत्वाची आहे. तर दोस्तीवर एक गाणं होऊन जाऊन द्या. मनोजी आपल्याकडं उपवासाचं फराळ आलेले सगळ्या टीमना अनाऊन्स करा कृपया, ते घेऊन जा. म्हणून जे टीम हारलेत त्यांचं पण सगळं आपण आजच्या टीमचं बोलवलेलं आहे, तुम्ही अनाऊन्स करा, घेऊन जा म्हणून. तर मी सर्वच टीमला विनंती करतो की आजच्या देखील जे आमच्याकडे पॅकेट्स आलेले आहेत, बदलापूर स्ट्रायकर्स असतील, त्यानंतर उमेश बनगे 11 असेल, श्रावणी आणि गुपचूप 11 असतील, पॉवर स्ट्रायकर्स, नेरळ शाखा, थंडर वोल्ट्स, अलिबाग वॉरियर्स, शेडगे 11 आणि VM फायटर ठाणे, हे जे संघ आहेत आज आमचे 10 संघ. तर 10 संघाच्या खेळाडूंना, त्यांच्या कर्णधारांना, प्रतिनिधींना विनंती आहे की आजचे उपासाचे जे फराळ्स आहेत ते आमच्यापर्यंत आलेले आहेत, तर तुम्ही येऊन घेऊन जा. तर आमचे दादा देखील इथे आले, संदीप दादा वेलकम आहेत. आज खेळतील का?
खेळणार आहेत का नाही तर आले तर वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. अशोक दादा खेळत होते, मार भरपूर पडलाय अशोक दादाला, आता तो कव्हर करायचा आहे. भगीरथजी यावरती या वेलकम आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे उपासाचे फराळचे पॅकेट्स आमच्यापर्यंत आलेले आहेत तर प्रत्येक संघातील खेळाडूंनी ते घेऊन जायचे आहेत. आज महाशिवरात्रीचा जो उपास आहे, उपासाच्या निमित्ताने आज फराळ वाटप सध्या तरी सुरू आहे आणि फूड काउंटर ते चालू झालेलं आहे. तर प्रत्येक संघाच्या खेळाडूला प्रतिनिधीला आम्ही वारंवार येतो. व्हाईट बॉल येतोय, पंच आमच्याकडे इशारा करतात आहे ते घेऊन जायचे आहेत. बदलापूर स्ट्रायकर्स उमेश बनगे, श्रावणी गुपचूप, पॉवर स्ट्रायकर्स नेरळ शाखा, थंडर वोल्ट, अलिबाग वॉरियर्स, शेडगे आणि VM फायटर्स या 10 संघांना विनंती आहे. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. सामन्यामधील जी मजा आहे ती निघून गेलेली आहे. डॉट बॉल येतोय, षटक देखील संपतंय, शेवटचं षटक आहे. पंच थोडंसं वॉर्मअप करतात आहे. खेळाडू आहेत ना, पंच कसं आहे तुम्हाला माहिती आहेत, त्यांना देखील क्रिकेटची खूप आवड असते आणि पंच ज्यांना नेमायचं असतं जे क्रिकेट खेळलेत त्यांना अनुभव प्रचंड आहे आणि खूप चांगली पंचांची भूमिका आम्हाला कालपासून पाहायला मिळाली आहे. मनोजजी तिसरे जे पंच आहेत ते आलेले आहेत का आपल्याकडे सध्या? हा नाही, पण तिसरे पंच आलेले आहेत का? ते काल 3 होते ना वाटतं, का 2च होते? आलेले आहेत ना? मग ते आपण बोलल्याप्रमाणे रुटीन करा. आणि जे संघ सकाळपासून इथं आलेले आहेत, जे हारलेत, जे विजेते संघ आहेत, त्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की जेवणाचं इथं हे आलेले आहेत तर आपण जेवण हस्तगत करावे. टीमच्या जो त्यांचा संघ व्यवस्थापक आहे त्यांनी येऊन आपले जेवणाचे हे घेऊन जावे पॅकेट्स. तर गायके सर, पंचाने सांगितलंय आत्ताच त्यांनी नाश्ता केला तर आम्ही थोड्या वेळानंतर करून घेऊ. जो आपला पॅकेट्स आलेला आहे, फराळ आले ते नंतर करतील ते, कारण जास्तीच खात गेलं तर पंचांना देखील सुस्ती येते, त्यामुळे ते जास्ती फूड करत नाही. क्रिकेटर्स कुठलाही जास्ती जेवण करत नाही, कारण त्याला सामना खेळायचा असतो. संध्याकाळनंतर मध्ये तुटून पडतात, मग कोणाची वाट बघत नाही. पुढचा बॉल, कॅचची संधी आहे, चेंडू हाताला ब्रश होतोय, कॅच सुटतोय, धावा मिळतील त्या 1. कॅच सुटून काही फरक पडणार नाही. ते आपण म्हणतो ना की स्थळ आल्यावर ती रिकामी खिडकीची जागा आपल्याला भेटते, त्याला मजा नसते. आणि तसंच सामना संपल्यानंतर षटकार चौकार आला त्याला काही किंमत नसते. असं ते जगात जे पाहिजे ते वेळेवर मिळालं तर त्याला किंमत असते, त्याच्यानंतर मिळालेल्या गोष्टीला शून्य अर्थ असतो. आणि तसंच आहे, आता तर षटकार चौकार आले तरी त्या षटकार चौकाराला काही किंमत राहणार नाही. तसंच जेव्हा आपण कधी प्रवास करत असतो आणि जेव्हा शेवटचा स्टॉप येतो आणि रिकामी खिडकी आपल्याला भेटते, आपण बसायला जातो, पण लगेचच आपल्याला देखील खाली उतरायचं असतं. तर त्यामुळे अशा गोष्टींना काही अर्थ नसतो. सामना पूर्णपणे झुकलाय टीम अलिबाग वॉरियर्सच्या बाजूने. अलिबाग वॉरियर्सने वॉरियर्ससारखी कामगिरी करून दाखवली. मयुरेश पूर्णपणे हिट झालेत या सामन्यामध्ये. शॉटम पूलचा फटका आहे, कॅचची संधी, कॅच ड्रॉप. सामना होतोय, अजून एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजाने लगेच सांगितलं की 1 चेंडू, त्यांना देखील तो बॉल टाकायचा आहे, त्यांची इच्छा आहे शेवटचा बॉल टाकायची, कारण क्रिकेट आहे, सर्व संघांना 24 चेंडू खेळायला मिळतीलच. जर सामना लवकर फिनिश होतो तेव्हा कधी कधी चेंडू उरतात. शेवटचा बॉल, सामना जिंकलाय अलिबाग वॉरियर्सने. अलिबाग वॉरियर्स हार्दिक हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन. दूरवरचा प्रवास करून आले त्याबद्दल तुमचा धन्यवाद. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र डोंबिवली विभागात कार्यरत महेंद्रजी, आपलं भगीरथजी उपस्थित आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यासाठी मी महेंद्र रसाळ यांना विनंती करतो की